युद्धभूमी असणाऱ्या इराणमधून आताच्या घडीची मोठी बातमी आहे। कारण शेजारच्या देशांशी कुठलंही शत्रुत्व नाही, त्या देशांवरती यापुढे हल्ले केले जाणार नाहीत। फक्त त्या देशांच्या जमिनीवरून हल्ला झाला तरच त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल, अशी एक महत्त्वाची घोषणा इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्किन यांनी देशाला उद्देशून संदेशामध्ये केली आहे। शेजारच्या देशांवरती झालेल्या हल्ल्यांबद्दल त्यांनी माफी देखील मागितली। आखाताच्या सुरक्षेसाठी शेजारच्या देशांना सहकार्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय। याच वेळेला बिनशर्त समर्पण करण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव देखील त्यांनी सपशेलपणे फेटाळला। मात्र कुठल्याही देशामध्ये सैन्य घुसवण्याचा इराणचा कुठलाही इरादा नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी चिन्मय काळे सध्या आपल्या सोबत आहेत। चिन्मय, ही मोठी बातमी आहे। खरं तर गेल्या 8 दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे, मात्र आता इराणनं ही एक मोठी भूमिका घेतलेली आहे। हो, यामी अगदी बरोबर आहे। खूप मोठी भूमिका आहे। पहिल्यांदा असं चित्र दिसतं आहे की इराण सगळ्या आखाती देशांना एकत्र करण्याच्या विचारात आहे, अमेरिका आणि इस्रायल विरोधात। आजपर्यंत असं चित्र कधी आखातामध्ये आपण बघितलेलं नाहीये। अमेरिकेच्या सांगण्यावरून जॉर्डन, कुवेत, बहरीन हे सगळे देश नेहमी इराणच्या विरुद्ध एकत्र झालेले आहेत। पण आज जे आवाहन केलेलं आहे इराणच्या अध्यक्षांनी, त्यावरून हे निश्चित दिसतंय की इराण या सगळ्यांची एक मोठी आघाडी उभी करत आहे, आखाती देश विरुद्ध अमेरिका, इस्रायल असं कुठेतरी ते चित्र उभं करते। कारण त्यांनी शेजारी राष्ट्रांवरती हल्ले करणारे असं जरी सांगितलं असलं तरी अमेरिकेपुढे काही झालं तरी आम्ही गुडघे टेकणार नाही, हे देखील त्याचवेळी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे एक वेगळी आघाडी येत्या काळामध्ये आखातामध्ये आपल्याला दिसू शकते, ज्याच्यामध्ये अमेरिका, इस्रायल विरुद्ध संपूर्ण आखातातले देश एकत्र असं चित्र कुठेतरी आपल्याला दिसू शकेल येत्या काळात। अगदी चिन्मय, इराणनं जरी ही भूमिका घेतलेली असली तरी इराणला नेमकं पाठिंबा कोणकोणते आखातांमधले देश देतात याकडे देखील लक्ष राहील। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।